गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नमस्कार, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 9चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थ चे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर इतर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री गणेशाय नमः. श्री गजानन महाराजांच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण या अध्यायात 9व्या ग्रंथामध्ये 9व्या अध्यायामध्ये श्रद्धा, भक्ती आणि एकाग्र मनाने वाचनासाठी घेत आहोत. या अध्यायात आपल्याला नम्रतेचे महत्त्व, अहंकार व संशयाचा त्याग तसेच नामस्मरण व गण गण गणात बोते या मंत्राची शक्ती आज आपण समजून घेणार आहोत. हे कृपाळू गजानन महाराज, आमचे मन शुद्ध ठेवा, आमची श्रद्धा दृढ करा आणि या अध्यायातील शिकवण आमच्या जीवनात उतरू द्या, असे आपण श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सर्वप्रथम श्री गजानन महाराजांचे स्वरूप आपण पाहूयात. दयाळू आणि पतितपावन या अध्यायात महाराजांचे महात्म्य अधिक ठळकपणे सांगितले आहे. महाराज हे दीनाचे रक्षण करणारे म्हणजे गरिबांचे रक्षण करणारे, संकटात आधार देणारे, पापी माणसालाही सुधारण्याची संधी देणारे, शरण आलेल्याला स्वीकारणारे असे हे आपले महाराज गुरु आहेत. याचा भावार्थ पाहूयात. महाराजांची कृपा ही फक्त चमत्कार नसून जीवन बदलणारी शक्ती आहे. अहंकार, दंभ आणि संशय याचा नाश कसा होतो ते पाहूयात. या अध्यायामध्ये स्पष्ट शिकवण आहे की गर्वाने माणूस अंध होतो, संशयाने भक्ती नष्ट होते, अहंकारामुळे गुरुकृपा दूर जाते. जर आपल्यामध्ये अहंकार असेल आणि आपण भक्ती करत असेल तर त्याची कृपा आपल्यावर होणार नाही. महाराजांच्या सानिध्यात मोठा असो वा लहान सगळ्यांना नम्र व्हावे लागते. गरीब असो किंवा श्रीमंत, महाराजांपुढे सर्वांना शरण जावे लागते. यातून संदेश, गुरु कृपा हवी असेल तर मीपणा सोडावा लागतो, अहंकार सोडावा लागतो. पुढे पाहूयात. भक्ती म्हणजे शब्द नव्हे, श्रद्धा. या अध्यायात भक्तीची खरी व्याख्या दिली आहे. भक्ती म्हणजे फक्त पूजा करणे नाही, फक्त ग्रंथ वाचणे नाही, फक्त दर्शन घेणे नाही, तर मनात अढळ श्रद्धा ठेवणे आहे. श्रद्धा असेल तरच नामस्मरणाला शक्ती येते. जर तुम्ही गुरूंवर, महाराजांवर श्रद्धा ठेवून भक्ती केली तरच त्याचं तुम्हाला फळ मिळते. पुढे पाहूयात. संकट आणि परीक्षा. गुरु भक्ताला त्यातूनच घडवत असतो. या अध्यायात हे समजते की भक्ताच्या जीवनात संकटे येतातच, पण संतांचा हेतू भक्ताला त्रास देणे नसून त्याला आतून मजबूत बनवणे म्हणजे संकटातूनच त्याला काहीतरी शिकवणे हा हेतू असतो. कधी कधी गुरु भक्ताची परीक्षा घेतो. धीर आहे का, विश्वास टिकतो का, संयम बाळगतो का, भक्ती स्वार्थासाठी आहे का, हे त्याच्यातून गुरु पाहतात. यातून संदेश म्हणजे संकट म्हणजे शिक्षा नाही, ते श्रद्धा, भक्ती वाढवण्याचे साधन आहे. पुढे पाहूयात. भजन, मंत्र आणि नामस्मरणाचे महत्त्व. या अध्यायात नामस्मरणावर मोठा भर आहे. विशेषत गण गण गणात बोते या नामाचा अर्थ असा की भक्ताने गुरुच्या नामात मन स्थिर करावे. नाम घेतल्याने भीती कमी होते, मन स्थिर होते, चिंता कमी होते, संकटात आधार मिळतो. याचा भावार्थ, नामस्मरण हे मनाचे औषध आहे. नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होते, शांत होते, मनातील भीती कमी होते.
त्यामुळे दररोज नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. पुढे पाहूयात गुरुचा आधार. भक्ताला मनोधैर्य देणे हा गुरूंचा हेतू असतो. अध्याय 9 मध्ये प्रकर्षाने जाणवते की महाराज भक्ताच्या जीवनातील समस्या कधी थेट सोडवतात, कधी परिस्थिती बदलत नाही तरी भक्ताच्या मनाला धैर्य देतात. म्हणजे ते अदृश्य मनाने मदत करतात. यातून संदेश म्हणजे गुरु समस्या हटवत नाही, पण समस्या सहन करण्याची शक्ती भक्तामध्ये देतात. पुढे पाहूयात कृपेचे फळ, मनशांती आणि आत्मविश्वास. या अध्यायातून हे शिकायला मिळते की गुरुकृपेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे मनशांती, स्थिरता, श्रद्धेची वाढ, आत्मविश्वास, जीवनात सकारात्मकता. महाराज भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेतात. अध्याय 9 मध्ये मुख्य आपल्याला काय शिकवण मिळते ते आपण आता पाहूयात. नामस्मरण आणि श्रद्धा हीच खरी साधना आहे. अहंकार व संशय सोडून गुरुचरणी शरण गेल्यास जीवनातील संकटे, अडीअडचणी दूर होतात, हलकी होतात. अध्याय 9चे मुख्य मुद्दे म्हणजे कोणतेही कार्य गुरुस्मरणाने सुरू करावे. म्हणजे तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर गुरुचं स्मरण करून सुरू करावं. महाराज दयाळू व पतितपावन आहेत. अहंकार आणि संशय हे भक्तीचे शत्रू आहेत. त्यामुळे अहंकाराचा आत्ताच नाश करा. अहंकारामुळे जीवन खूप उद्ध्वस्त होऊ शकतं. संकटे भक्ताला घडवण्यासाठी येतात. गण गण गणात बोते नामस्मरण अत्यंत प्रभावी आहे. रोज 108 वेळा गण गण गणात बोते नामस्मरण करावे. गुरुकृपा म्हणजे मनोधैर्य, शांती. अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा 9वा अध्याय आपल्याला श्रद्धा, नामस्मरण, नम्रता आणि गुरूंवरील विश्वास याचे महत्त्व शिकवतो. गण गण गणात बोते. हे महाराज, आमच्या मनात सदैव नामस्मरणाची गोडी निर्माण करा. आमची श्रद्धा स्थिर ठेवा आणि संकटातही आपल्यावरचा, तुमच्यावरचा गुरु महाराज विश्वास ढळू देऊ नका. या वाचनात काही चूक, त्रुटी किंवा न्यून झाले असल्यास ती आपण क्षमा करावी आणि हे सर्व वाचन आपल्या चरणी अर्पण समजावे. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. इथे आपलं श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 9चा सविस्तर मराठी अर्थ ऐकला आहे, आपण पाहिला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.